हॅलो, मी अनुजा. आमचा संडेचा नेहमी बिर्याणीचा बेत असतो, नॉन-व्हेजचा बेत असतो. तर आम्ही खारी खाऊन मी बिर्याणी बनवायला घेतीये. संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहेत. तर उभा कांदा मी चिरतीये तळण्यासाठी, चिकन मॅरिनेट करण्यासाठी आणि बिर्याणीवरती टाकण्यासाठी. तर कढईत मी कांदा तळून घेत आहे आणि तुम्ही यासोबत पण तळून घेऊ शकता. मी यूज नाही केले, ते ऑप्शनल्स आहेत. मला चिकन धुवायला अजिबात आवडत नाही, कारण त्याचा खूप वास येतो. त्यामुळे मी बेसिनमध्ये आधीच रूम फ्रेशनर मारतीये. चला, मी चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यात मी आता तळलेला कांदा टाकणार आहे. तर चिकन मॅरिनेट करण्यासाठी मी टाकतीये हळद, लाल तिखट, माझा घरचा काळा मसाला असतो ते पण मी टाकते. हा मसाला माझ्या आत्याने मला दिलेला आहे. मी खूप तिखट बिर्याणी बनवत नाही, कारण राहूला पण खायचं असतं आणि आम्हाला पण फार तिखट सोसत नाही, त्यामुळे मी फार कमी तिखट टाकतीये. मीठ टाकतीये चवीसाठी. दही टाकतीये, विकतचं आहे आणि इकडे बंगलोरला दही खूप छान भेटतं. रावला सुद्धा आमच्या दही खूप आवडतं. धनेपूड, बिर्याणी मसाला टाकतीये मी. तो इथलाच आहे बहुतेक, या भागातला आहे तो बिर्याणी मसाला. धनेपूड पण देखील टाकायची आहे याच्यामध्ये. आता या सगळ्या वेळेत माझं बाळ कुठे, हा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर माझं बाळ त्याच्या बाबासोबत गेलेलं आहे गाडीचं पंक्चर काढायला. चला, आपण आता तळलेला कांदा आणि पुदिना मॅरिनेट करण्यासाठी चिकनमध्ये टाकणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे आलं लसूण पेस्ट त्यात टाकायची आहे. मी त्यात कोथिंबीर पण टाकली आहे. तुम्ही टाकायचं असेल तर टाकू शकता. तर ह्याचं एक जीव छान मिश्रण केलेलं आहे आणि त्याला मी कोळशाचं स्मोक देणार आहे. कोळशाचा छान स्मोक देऊन मी त्याच्यावर पटकन झाकण ठेवते, जेणेकरून त्याला छान स्मोक बसेल. आता मी पुढे भाताची तयारी करतीये. 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे मी इथे. ते छान स्वच्छ धुवून भिजवले आहेत अर्धा तास. सोबतच मी कांदा टोमॅटोच्या मसाल्याची मी तयारी करत आहे. चॉपरचा इथे खूप मस्त उपयोग होतो. गॅसवर एकीकडे कांदा टोमॅटो मी भाजायला ठेवलेला आहे आणि दुसरीकडे मी अ, भाताची तयारी करत आहे. मी भात सेपरेट शिजवते. तुम्ही कुकरला पण लावू शकता. हे सगळं होईपर्यंत थोडाफार डान्स तो बनताही तेवढा स्वतःला मी टाईम. भातात छान स्पाइसेस टाकलेले आहेत. तर इथे मी अर्धा तास चिकन मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे आणि त्याचा खूप सुंदर वास येतोय. तर मी आता हे शिजवायला ठेवत आहे चिकन आणि दुसरीकडे पाणी छान उकळलेलं आहे. त्यात मी तांदूळ टाकून घेतीये. आपलं घर, आपल्या आवडी-निवडी, आपले सगळे छंद सांभाळणं, बाळाला सांभाळणं हे खरंच सोपं नाहीये. आता या चाळणीत मी भात ड्रेन आउट करणार आहे. भात हा 70% शिजला पाहिजे. काही सुंदर भात निघतोय. दुसरीकडे चिकन खूप छान शिजलेलं आहे. आता मी लेयर करणार आहे भाताचं आणि चिकनचं. छानपैकी मी पातेल्यात शिजलेलं चिकन, त्याच्यावरती राईस, त्याच्यावरती पुदिना, तुमच्याकडे ड्रायफ्रुट्स असतील तर ड्रायफ्रुट्स, पुन्हा तूप टाकतीये, कोथिंबीर, पुदिना याचं एक लेयर बनवून घेते मी. 3 लेयर बनवते. चला, आमची बिर्याणी पार्टी रेडी आहे आणि आमच्या राहूला बिर्याणी प्रचंड आवडते. चिकन खूप आवडतं. आमची चिकन बिर्याणी मस्तपैकी रेडी आहे. खूप भूक लागली आहे. आमच्या राहूला व्हिडिओ काढलेला आवडत नाहीये.